जगातल्या सगळ्यात उंच पुतळ्याचं अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीचं नुकतंच लोकार्पण झालं। तेव्हापासून शेकडो पर्यटक या पुतळ्याला भेट देत आहेत। नर्मदेकाठी वसलेल्या या पुतळ्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत। पुतळ्यावर झालेल्या हजारो कोटींच्या खर्चामुळे पंतप्रधान मोदींवर टीकाही झाली। पण पंतप्रधानांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेमका आहे कसा? स्थानिकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीचा नेमका काय फायदा होतोय? हजारोंच्या संख्येनं भेट देणाऱ्या पर्यटकांच्या पसंतीला हा पुतळा कसा उतरतोय? अशा एकना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही थेट पोहोचलो गुजरातमध्ये। जगातील सगळ्यात उंच पुतळ्यात नेमकं दडलंय काय हे सांगणारा माझाचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी नम्रता वागळे। आपण पाहताय एबीपी माझा। स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातला सगळ्यात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा। हा पुतळा बाहेरनं कसा दिसतो, त्याला बांधण्यासाठी नेमकं काय काय इंजिनिअरिंग वर्क करायला लागलं, हे सगळं आपण आजवर बघितलेलं आहे। मात्र या पुतळ्यामधून, जगातल्या सगळ्यात उंच पुतळ्यामधून बाहेरची दुनिया कशी दिसते हे आज आपण बघणार आहोत। मी ज्या ठिकाणी उभी आहे तो आहे ब्रिज, जो ब्रिज केवडियापासून साधू बेटाला जोडणारा एकमेव ब्रिज आहे। आणि या साधू बेटावरती उभा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा। जगातला एकमेव द्वितीय असा सगळ्यात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा। आणि या पुतळ्यामध्ये आपण जाणार आहोत। या पुतळ्याच्या छातीमध्ये एक व्ह्यूइंग गॅलरी आहे। त्या गॅलरी मधून बाहेरचं जग कसं दिसतं हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। ब्रिटिश काळात सरदार पटेलांनी भल्या भल्याना घाम फोडला। लोह पुरुष या उपाधीनं जग त्यांना ओळखतं। या लोह पुरुषाचा जगातला सर्वात उंच पुतळा त्याच भव्यतेची आणि कणखरतेची साक्ष देणारा आहे। पुतळ्याकडे जाणाऱ्या एकमेव पुलावर दोन्ही बाजूना मूव्हिंग वॉकवे बसवण्यात आलेत। त्यामुळे वयोवृद्ध किंवा दिव्यांग व्यक्तीला पुतळ्यापर्यंत पोहोचण्यास त्रास होत नाही। पूल पार केल्यानंतर आपण पोहोचतो कन्व्हेन्शन सेंटर मध्ये। या कन्व्हेन्शन सेंटर मध्ये एकाच वेळी 5000हून अधिक नागरिक उभे राहू शकतील एवढी क्षमता आहे। आणि दर्शनी भागात आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चेहऱ्याचं शिल्प। या शिल्पाचं वैशिष्ट्य असं की ज्यांनी हा पुतळा बनवला ते प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनीच या चेहऱ्याचं हे शिल्प बनवलेलं आहे। आणि हा या प्रत्यक्षात जो पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याच्या चेहऱ्याचा हा एक्झॅक्ट रेप्लिका आहे। सगळ्यात पहिल्यांदा हे शिल्प बनवलं गेलं आणि त्यावरून या मुख्य पुतळ्याचं चेहरा बनवला गेला। याचा एकूण आकार बघितला तर आपल्या नजरेत मावणार नाही असा हा आकार आहे। मात्र प्रत्यक्षात पुतळ्याचा आकार हा या शिल्पाच्या 5 पट मोठा आहे। म्हणजे प्रत्यक्षात तो पुतळा किती मोठा असेल, त्याचा चेहरा त्या पुतळ्याचा किती मोठा असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी। या शिल्पाप्रमाणेच इथे सरदार पटेलांचा संपूर्ण जीवनपट उलगडण्यात आलाय। त्याच सोबत हा पुतळा बनवतानाची क्षणचित्रही इथे ठेवण्यात आली आहेत। कन्व्हेन्शन सेंटर मध्ये एक छोटेखानी थिएटर आहे ज्यात सरदार पटेलांचा जीवनपट दाखवला जातो। थोडक्यात पुतळा पाहण्याआधी नागरिकांना सरदार पटेल यांची आणि या पुतळ्याविषयी इत्थंभूत माहिती पुरवली जाते। पुतळ्याच्या पायथ्यापासनं जे कन्व्हेन्शन सेंटर आहे त्या कन्व्हेन्शन सेंटरमधनं ही लिफ्ट आपल्याला अवघ्या 40 सेकंदात घेऊन येते या व्ह्यूइंग गॅलरीमध्ये।
व्ह्यूइंग गॅलरी इतकी मोठी आहे की काही 100 माणसं या व्ह्यूइंग गॅलरीमध्ये मावू शकतात आणि ज्या वेळेला या व्ह्यूइंग गॅलरीमधून आपण समोर बघतो त्यावेळेला समोर आपल्याला नजारा दिसतो हा फक्त आजूबाजूच्या विंध्य सातपुड्याच्या पर्वतराजीचा आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची नजर ज्याकडे स्थिरावलेली आहे त्या सरदार सरोवराचा। जर आपण किती उंचीवर आहोत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुतळ्याच्या पावलापासून 135 मीटर ह्या उंचीवरती आपण आहोत आणि जर नदीची पातळी आपण बघितली तर नदीच्या पातळीपासून 193 मीटर उंचीवरती आपण आहोत आणि 193 मीटर उंचीवरून आपल्याला आजूबाजूच्या या परिसराचा सगळा सुंदर नजारा पाहता येतो आणि हे दृश्य खरोखर डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं आहे। या व्ह्यूइंग गॅलरीमध्ये आपण किती उंचावरती आलोय याचं जर एक थोडंसं तुलनात्मक तुम्हाला जर दर्शन घडवायचं असेल तर या इथे वरती बैलगाडीच्या चाका एवढं मोठं काहीतरी तुम्हाला दिसतंय। तुम्हाला असं वाटेल एखादं पिंप किंवा पिंपाचं झाकण वगैरे असेल तर हे आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कोटाचं दुसरं बटण। हे बटण एवढं मोठं आहे की बैलगाडीचं एक चाक त्यामध्ये मावू शकेल। त्यावरून हा पुतळा किती मोठा असेल ह्याची आपण कल्पनाच केलेली बरी। विंध्य सातपुड्याच्या रांगा, सुरपाणेश्वराचं जंगल, व्हॅली ऑफ फ्लावर्स हा सगळा नजारा डोळ्यात साठवण्यासारखा आहे। सरदार सरोवराची भव्य धरण भिंतही इथून नजरेत भरते। स्टॅच्यू ऑफ युनिटी हा अभियांत्रिकीचा एक खूप सुंदर नमुना आहे असं बोललं जातं। ते का हे इथे आल्यानंतर तुम्हाला कळेल। एक छोटीशी जर आयडिया तुम्हाला द्यायची झाली तर हे बाजूचं हे जे लिफ्टचे डक्ट आहेत हे संपूर्ण आरसीसी बांधकाम आहे। खालून हे एक संध एका पिलर मधून येतं, वर आल्यानंतर त्याचे 2 पिलर्स होतात आणि दोन्ही पिलर्स मधून ही या दोन्ही लिफ्ट्स वरती घेऊन येतात आपल्याला या 135 मीटर उंचीवरती। थोडंसं या बाजूला जर आपण आलं तर आणखीन काय काय काम केलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल। या आरसीसी बांधकामाच्या बाहेर अशा प्रकारे स्टीलचं फॅब्रिकेशनचं काम केलेलं आहे। हा या पुतळ्याचा सांगाडा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि या संपूर्ण सांगाड्याने ह्या पुतळ्याला आधार दिलेला आहे आणि या सांगाड्याच्या बाहेर आहेत या स्पेशली कास्ट केलेल्या ब्रॉन्झच्या शीट्स। 8 mm जाडीच्या या शीट्स आहेत आणि ह्या बाहेरून या स्केलेटनवरती पॅच केलेल्या आहेत। प्रत्येक शीट ही वेगवेगळ्या पद्धतीने ओतीव ब्रॉन्झ जे असतं त्या ओतीव ब्रॉन्झ मधून तयार केलेली आहे जेणेकरून ह्या पुतळा वास्तवदर्शी दिसला पाहिजे। व्ह्यूइंग गॅलरी मधून परतताना पहिल्या मजल्यावर आपण पोहोचतो। पहिला मजला म्हणजे सरदार पटेल यांच्या चरणाजवळ। या पुतळ्याची भव्यता इथे नजरेत मावत नाही। पहिल्या मजल्यावर आल्यानंतर आपण येऊन पोचतो ह्या पुतळ्याच्या पावलाजवळ। या पुतळ्याच्या पायात असलेली ही चप्पल तब्बल 82 ते 86 फूट याची लांबी आहे आणि त्या चप्पलेच्या वर आहे हे पाऊल आणि हा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायाचा अंगठा। असं म्हणतात की काही व्यक्तिमत्व ही इतकी मोठी असतात, इतकी उत्तुंग असतात
की त्यांच्या पायाच्या नखाची सर सुद्धा आपल्याला येत नाही. हा पुतळा इतका विशाल आहे की माणसाच्या एक व्यक्तीच्या उंचीपेक्षा सुद्धा कितीतरी उंचीवरती त्यांच्या पायाचं हे नख आहे. सरदार वल्लभभाई पटेल त्यांचं उंच उत्तुंग व्यक्तिमत्वाला त्यामुळे वाहिलेली ही एक सार्थ आदरांजली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा केवळ एक जंगलातला पुतळा न राहता एक परिपूर्ण पर्यटन केंद्र बनावं यासाठी इथे पर्यटकांच्या आकर्षणाची विविध केंद्र बनवण्यात आली आहेत. व्हॅली ऑफ फ्लावर्स त्यातीलच एक. स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात केवडियाचा हा सगळा भाग सुरपाणेश्वराच्या जंगलांनी व्यापलेला आहे. या जंगलामध्ये काही प्रमाणात सदाहरित झाडं आहेत, मात्र बहुतांश भाग हा पानझडीचा वनाचा आहे. शिशिर ऋतू सुरू झाला की ते पानगळ सुरू होते. मग या भागाचं सौंदर्य टिकवून ठेवायचं कसं, याच संकल्पनेमधून व्हॅली ऑफ फ्लावर्सची संकल्पना पुढे आली. आपल्या महाराष्ट्रातलं कास पठार असेल किंवा अरुणाचल प्रदेशमधली व्हॅली ऑफ फ्लावर्स, या खरं तर निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. मात्र त्याच धर्तीवरती आता मानवाने तयार केलेली ही व्हॅली ऑफ फ्लावर्स स्टॅच्यू ऑफ युनिटी सोबत तितकंच एक महत्वाचं आकर्षणाचं केंद्र बनलेली आहे. नर्मदा नदीच्या पात्रात साधू बेटावर स्टॅच्यू ऑफ युनिटी बसलाय. सध्या या नदी पात्रातले दगड हटवण्याचं काम सुरू आहे. सरदार सरोवरापासून थोड्या अंतरावर एक छोटा बंधारा बांधण्यात आलाय आणि या मधल्या भागात पाणी साठवून पुढील काही वर्षात नौकानयन सुरू करण्याचा मानस आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्या भागामध्ये वसलेला आहे, खरं तर हा भाग जर आपण बघितला तर डोंगरांनी वेढलेला आहे. सुरपाणेश्वराचं जंगल इथे बाजूला आहे. मग एवढ्या जंगलामध्ये आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं कसं, आणि त्यासाठी तिथे उभी केलेली आहे ही टेंट सिटी, ज्या ठिकाणी गुजराती हॉस्पिटॅलिटीचा एक खूप सुंदर नमुना तुम्हाला बघायला मिळतो. भिंतीवरती जर आपण बघितलं तर इथले जे काही स्थानिक आदिवासी आहेत त्या आदिवासींची कला दाखवणारा एक गुजराती इसेन्स दाखवणारे पेंटिंग्ज आहेत. त्याचबरोबर इथले टेंट्स, ह्या टेंट्समधली हॉस्पिटॅलिटी तुम्ही जर बघाल तर एवढ्या जंगलामध्ये ही 5 स्टार ट्रीटमेंट आपल्याला मिळते कशी, ह्या विचारानेच तुम्ही अचंबित व्हाल. इथले व्यवस्थापक आपल्यासोबत आहेत. प्रशांत, ये बताइए कितने समय में ये टेंट सिटी खड़ा हुआ, यहाँ की स्पेशलिटी क्या है, और जो गुजराती इसेंस यहाँ पे हमने मेंटेन करके रखा है उसके बारे में थोड़ा सा बताइए. मैम, सबसे पहले तो ये टेंट सिटी नर्मदा जो हमारा है ये 2 स्टेजेस में है, टेंट सिटी 1 और टेंट सिटी 2. ठीक है, टेंट सिटी 1 और टेंट सिटी 2 में ये चीज़ें हैं कि टेंट सिटी 1 में जितना भी टेंट्स है वो हमारी डिफरेंट कैटेगरीज है. टेंट सिटी 1 नॉर्मली वीवीआईपी कैटेगरीज के लिए है, जिसमें प्रीमियम एंड अबव कैटेगरी है, जैसे दरबारी हो गया, मिनी दरबारी हो गया. यहाँ पे टोटल 55 टेंट्स हैं. जो टेंट सिटी 2 है हमारा, वहाँ पे टोटल हमारे पास 190 टेंट्स है, जिसमें सभी तरीके के टेंट्स हैं. स्टैंडर्ड नॉन एसी टेंट है, डीलक्स टेंट है और प्रीमियम टेंट है. ठीक, इसके अलावा मैम ये आप देख रहे हो जैसे कि ये जो पूरा ये एरिया है ये 27 डेज़ में प्रिपेयर किया हमने दोनों टेंट सिटी. और इसकी जो खासियत ये है कि इधर जो है ना पूरा जंगल ही था, पूरी तरीके से इधर जंगली जानवर, सांप, ये सब रहते थे यहाँ पे पहले, और इसको क्लीन किया है हमने. ये पूरा जो है हमारा टीम जो था ये 27 डेज़ में इस दोनों को खड़ा किया हम लोगों ने यहाँ पे. ही टेंट सिटी वसलेली आहे ती सरदार सरोवर धरणाच्या कालव्याजवळ. त्यामुळे जितकं इथलं आदरातिथ्य उत्तम आहे तितकाच इथला निसर्गही मन मोहून टाकणारा आहे. त्यामुळे उद्घाटन झाल्या दिवसापासून इथे पर्यटकांची रीघ लागली आहे. त्यात मराठी पर्यटकांची संख्या ही लक्षणीय आहे.
सिटी नरेंद्र मोदींचं हे ड्रीम प्रोजेक्ट नेमकं आहे काय ह्याची क्युरिओसिटी बरेच जणांना आहे. आणि 31 ऑक्टोबरला त्याचं उद्घाटन झाल्यानंतर देशभरातनं लोक इथे येतात. आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा काही जण आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. कधी आलात तुम्ही इकडे आणि कसं वाटलं? काय काय बघितलं? 27 तारखेला आलो आणि दी मोस्ट पॉझिटिव्ह आम्हाला वाईब्स इथे मिळाले. आणि ती मूर्ती जी बघितली ती असं वाटलं की हे एक 8th वंडर आहे. इथपर्यंत आम्हाला अतिशय छान वाटलं. तिथे आल्यानंतर आम्हाला जाणवलं की बाबा खरोखर स्टॅच्यू ऑफ युनिटी जे आहे ते अतिशय सुंदर आणि बघण्यालायक आहे. कुठून आलात तुम्ही? महाराष्ट्रामधून. कोणत्या भागातून? आम्ही पनवेल येथून आलो. अच्छा, किती दिवस इथे होतात मुक्कामाला? आम्ही 27ला आलो, आज 29ला चाललो आहोत. तुम्ही कोणत्या भागातून आलात? मी डोंबिवलीमधून आले आणि मी IRB आणि MEPची डायरेक्टर आहे. आणि इथे येऊन मला खूप बरं वाटलं आणि अभिमान वाटला की आपल्या इथे एवढं सुंदर हे बनलेलं आहे आणि एवढ्या लवकर आम्हाला बघायला मिळालं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. खूप छान वाटलं. इथे ज्या पद्धतीने स्टॅच्यू ऑफ युनिटी डेव्हलप झालाय, आजूबाजूला विकास झालेला आहे, हे सगळं बघता कसं वाटतं? एकूणच हा जो कम्प्लीट विकास एक टुरिझम सेंटर म्हणून हे डेव्हलप होतंय, महाराष्ट्रात असं व्हावं असं वाटतं का? अगदी हो, खूपच छान, एकदम मस्तच वाटलं. एकदम पॉझिटिव्ह तर एनर्जी आहेच. नंतर म्हणजे वर्थ आहे बघायला एकदम. सगळ्यांनी म्हणजे माझ्या मते ते येऊन बघावंच अगदी. टेंट सिटीमध्ये इथल्या स्थानिकांच्या कलागुणांना वाव मिळालाय. सुरपाणेश्वराच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींना इथे रोजगार मिळतोय आणि त्यांच्या कलांनी पर्यटकांचं मनोरंजनही होतंय. ये पेंटिंग्स वगैरह ये हमने जो भी लोकल के यहाँ की जो स्पेशलिटी है उसको मद्देनज़र रख के करी है. और दूसरी चीज़ ये है कि यहाँ पे जो लोकल फूड है जिसकी तरफ लोग अट्रैक्ट होते उसको हमने थोड़ा सा प्रेजेंटेबल करने की कोशिश की है. और चीज़ें इसमें और इवॉल्व कर रहे हैं हम लोग. जैसे कि लोकल फूड है, जो चीज़ें अट्रैक्ट करती हैं लोगों को, उसको हम लोग इधर दे रहे हैं. लोगों को लग रहा है कि ये टेंट सिटी यानी कि ये जो पुतला आ गया है, जो स्टैच्यू, उसके बारे में काफ़ी कुछ गलत फहमी थी कि यहाँ पर हमारी ज़मीन चली गई और हमारे कोई रोज़गार ही नहीं होगा. लेकिन उनकी जो क्वालिफिकेशन है ना, जो पढ़ाई है, इसके जो उसका ध्यान में रख के यहाँ पर रोज़गार भी दी गई है. और हमारा जो ट्राइबल डांस है ना, वहाँ पर हमें यहाँ कंटिन्यू यहाँ प्रोग्राम मिल रहा है और जो हमें बहुत ही अच्छा लग रहा है. यहाँ जो मुझे ऑर्डर मिला है, मैं बहुत खुश हूँ. मेरा ग्रुप भी बहुत अच्छी तरह से खुश है क्योंकि यहाँ ये बनने से नर्मदा जो नीर है वहाँ वो बनने से खूब मैया भी खुश है हमारे लिए और हमें रोजी अच्छी मिल रही है. और ये जो डांस है मेवासी का,
ऐसे तो बहुत पुराना मेवासी डांस है। सब प्रसंग में, नवरात्र है, होली है, कोई लगन प्रसंग है, ऐसे कोई शुभ प्रसंग होता है तब ये किया जाता है। ये मेवासी डांस बहुत प्रचलित हुआ है, हमने भी बहुत रोजी मिली है, अच्छी तरह से हम उसके बारे में क्या अच्छी से मेहनत मिलती है, यूँ कहना मानते हैं। स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट. त्याचे राजकीय कंगोरे वेगळे अभ्यासले जातील, पण या प्रकल्पामुळे इथल्या स्थानिकांना जंगलात स्वप्ननगरी उतरल्याचा अनुभव घेता आलाय. डिसेंबर 2015 मध्ये हा पुतळा उभारायला सुरुवात झाली. त्यानंतर रंगलेलं राजकारण, होत असलेला विरोध, या पुतळा उभारणीच्या कामात येत असलेल्या अडचणी, या सगळ्यावर मात करत 3 वर्षापेक्षा कमी अशा विक्रमी कालावधीमध्ये हा पुतळा उभा राहिला. या पुतळ्यासाठी झटलेल्या प्रत्येक हाताचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. कवी गदी माडगुळकरांनी वापरलेले हे शब्द, त्या उक्तीचा या ठिकाणी पदोपदी प्रत्यय येतो. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला दिलेली ही एक सार्थ आदरांजली ठरते. कॅमेरामन मनोज जयस्वालसह नम्रता वागळे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया, गुजरात.